आज देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच दुसरीकडे काँग्रेसकडून बुलढाणा जिल्ह्यात अन्नदाता संघर्ष पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वात ही संघर्ष पदयात्रा काढली जात आहे। निवडणुकांचे निकाल काही येऊत, काँग्रेस शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कायम लढत राहणार असल्याची भूमिका काँग्रेसकडून आज जाहीर करण्यात आली आहे। एल्गार पुकारलेला आहे, संघर्षाची आमची भूमिका आहे, रस्त्यावर आम्ही उतरलेलो आहे आणि आज ही 11वी पदयात्रा आहे। आगामी काळात या जिल्हा स्तरावर होतील आणि सरतेशेवटी आम्ही थेट राजधानी मुंबई या ठिकाणी पोहोचू। बाल लैंगिक शोषणाच्या अनुषंगानं दुर्दैवाने अलीकडच्या काळात वारंवार घटना घडत आहेत। निर्भया कांडाच्या नंतर जे कायदे तयार झाले ते आज काम करत नाही। कोपर्डीमध्ये जसं ताबडतोबीनं शासन झालं, निर्भयामध्ये झालं, तसं सरकार करत नाही। किंबहुना अशा प्रकारामध्ये लिप्त असणाऱ्यांना त्यांच्या पक्षामध्ये पदं दिल्या जातात आहे आणि आता याची परिणिती ही गावगावामध्ये आता अशा प्रकारच्या घटना, किळसवाण्या घटना घडत आहेत। आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो। जनाची नाही तर मनाची कुणीतरी बाळगत असताना गृहमंत्र्यांनी किंवा त्यांच्या गृहपदी मंत्रिपदाचा तरी त्याग करावा, राजीनामा द्यावा, ही या निमित्तानं आमची मागणी आहे। आणि महाराष्ट्राला एक सभ्य, सुसंस्कृत आणि भ्रष्टाचारी नसलेला गृहमंत्री लवकरात लवकर द्यावा।